हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्पेक्ट्रम अकॅडमी. आपण टॉपिक पाहतोय थर्मोडायनामिक्स आणि त्यामधला आजचा आपलं टॉपिक आहे क्लासिफिकेशन ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेस आणि रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस, त्यामधला टाईप्स आहे. तर ॲक्च्युली क्लासिफिकेशन ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेस याचे आपल्याला काय मिळतील म्हणजे भरपूर क्लासिफिकेशन्स आहेत. त्यापैकी आपण एक पाहणार आहोत. या लेक्चर्समध्ये आपण फक्त एकच टॉपिक कव्हर करणार आहोत, तो म्हणजे रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस. आता आय थिंक मला वाटतं इतके दिवस तुम्ही लेक्चर्स काही दिवसापासून पाहतात, मला एक गोष्ट लक्षात आली असेल की आपल्या टॉपिक्समध्ये आपण जास्त टाईमचा लॉस करत नाही आहे. कारण ते हसी मजाक करणे, विनाकारण अशा कमेंट्स करणे, थोडा क्लास इंटरेस्टिंग बनवण्यामध्ये गुंतवणे, पण कन्सेप्ट सोडून देणे, ह्या गोष्टी चालत असतात यूट्यूबवरती. भरपूर मॅक्झिमम व्हिडिओज असेच बनलेले असतात की त्याचे म्हणजे एक हसून खेळून असे वेगवेगळ्याच जीवनात सांगतात. आय डोंट लाईक इट. मला जस्ट वाटतं की सिम्पल वेनी सायन्स समजून घेणं गरजेचं, कारण की ते समजणं महत्त्वाचं, त्याची अंडरस्टँडिंग महत्त्वाचं, त्याच्या डेफनेस महत्त्वाची. आणि ती जेवढी तुम्ही त्याला असं विचार करून व्यवस्थित थिंकिंग लेवल वाढवून तुम्ही जेवढं समजून घेताल तेवढं तुम्हाला समजेल. किंवा त्याला आपण असं एन्जॉयमेंटमध्ये किंवा हसत खेळत कमेंट करत जर आपण त्याला शिकत गेलो तर आय थिंक असं मला वाटतं की आपण त्याच्या सिरियसनेसला जाऊ शकत नाही, डेप्थला जाऊ शकत नाही. हां, तो टॉपिक समजल्यासारखा वाटतो, समजल्याचा फील येतो आणि आपला आनंदही वाटतो की नाही आम्हाला समजलं. पण ॲक्च्युली त्याच्यातल्या कमेंट्स, त्याच्यातल्या हसी मजाक या गोष्टी तुमच्या माइंड लवकर कॅप्चर करतो, ना की त्याच्यातल्या बेसिक कन्सेप्ट्स किंवा त्याच्यातली डेप्थ. तुम्ही डेप्थपर्यंत जात नाहीत. तर डेप्थपर्यंत जाण्यासाठी लक्षात ठेवा की काही टाईमपास न करता आपण लेक्चर घेतोय कुठल्याही प्रकारचा. ओके, तर डेप्थसाठी जाण्यासाठी ही गोष्ट गरजेची, विदाऊट टाईमपास, कम टू द पॉईंट. ओके, तर आपल्याकडे रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस. आता ॲक्च्युली क्लासिफिकेशन ऑफ थर्मोडायनामिकल प्रोसेस आहेत. तर थर्मोडायनामिकल प्रोसेसचे आपण अनेक प्रकारचे क्लासिफिकेशन करतो. अनेक प्रकारे म्हणण्यापेक्षा आपण अनेक क्लासिफिकेशन करतोय. अनेक याचे पार्ट्स आहेत, रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल, आयसोबॅरिक, आयसोथर्मल, आयसोकोरिक, ॲडियाबॅटिक, असे आपले हे आहेत आयसोथर्मल प्रोसेसचे काही आपण म्हणू शकतो क्लासिफिकेशन, काही पार्ट आहेत किंवा टाईप्स म्हणू शकतो आपण. अशा प्रकारचे आयसोथर्मल प्रोसेस असतात. तर त्यामधली फक्त एक आहे रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेसेस, हे आपण पाहणार आहोत. एक पहिला क्लासिफिकेशन. तर यामध्ये आपण आता नेमकं यामधलं फर्स्ट बघूया की रिव्हर्सिबल म्हणजे काय. रिव्हर्सिबल म्हणजे रिव्हर्स होऊ शकणारी, म्हणजे रिव्हर्स होणारी. रिव्हर्स तुम्हाला कळतं, आपल्या मोटरसायकलला रिव्हर्स गिअर नसतो, पण गाडी आपल्याकडे असते, ट्रक असेल, कार असेल, बस असेल, त्यांना रिव्हर्स गिअर असतो. तर रिव्हर्सिबलचा अर्थ काय, रिव्हर्स होऊ शकणारी म्हणजे परत येऊ शकणारी. आता त्यातला मराठी अर्थ काही समजण्याची गरज आहे, ते तुम्हाला समजलं असेल. तर रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय असतं, समजा आपण ही PV टाईप ऑफ डायग्राम, लक्षात PV कव्हर म्हणतो. ओके, आणि या टॉपिकमध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा, याच कव्हरच्या बेसिसवर आपण सगळ्याच कन्सेप्ट त्याच्याच बेसिसवर शिकत असतो. समजा आपली ही इनिशियल स्टेट आहे आणि समजा ही फायनल स्टेट आहे B. ओके, तर आपण इनिशियल स्टेटकडून फायनल स्टेटकडे गेलो ती या पाथने. ओके, म्हणजे काय केलं आपण, रिव्हर्सिबल प्रोसेस सांगतोय आपण. इनिशियल स्टेट काहीतरी होती, फायनल स्टेट काहीतरी होती, इनिशियल स्टेटकडून आपण फायनल स्टेटकडे आलो. ओके, परत जर आपण फायनल स्टेटकडून इनिशियल स्टेटकडे जात असताल विथ अ सेम पाथ, असं नाही आहे म्हणजे या पाथनं असं जात असताल तरी चुकीचं आहे. तर आपण काय म्हणलं, रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे अशी प्रोसेस काय की तुम्ही इनिशियल स्टेटकडून फायनल स्टेटकडे गेलात आणि फायनल स्टेटकडून परत इनिशियल स्टेटनं सेम पाथने, इच अँड एव्हरी पॉईंट सेम आहे. म्हणजे ज्या पॉईंटनं तुम्ही म्हणजे ज्या पाथने तुम्ही गेला होता ते प्रत्येक पॉईंट अचीव करत परत बॅक येते. ओके, यालाच म्हणतो आपण, याच प्रकारच्या प्रोसेसला म्हणतो रिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजे अशी एखादी प्रोसेस घडत असेल, म्हणजे इनिशियली स्टेट काहीतरी होती आणि नंतर फायनली काहीतरी स्टेट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मेल्टिंग ऑफ आईस म्हणू शकतो. आईस असतो, आईस आपण मेल्ट करतो, त्याचं वॉटर बनतं, लिक्विड वॉटर. ओके, परत त्या लिक्विड वॉटरला आपण कोल्ड करून फ्रीज करून त्याचा परत काय करू शकतो, आईस बनवू शकतो. म्हणजे ही जी प्रोसेस आहे इट इज अ रिव्हर्सिबल प्रोसेस. आपण काय म्हणतो याला, रिव्हर्सिबल. म्हणजे हे इनिशियल स्टेटवरून फायनल स्टेटवरून परत इनिशियल स्टेटवरून बाय फॉलोइंग सेम पाथ. सेम पाथनंच फॉलो व्हायला पाहिजे, सेम पाथ असायला पाहिजे. त्यालाच काय म्हणतो आपण, रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. लक्षात आलं असेल रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय. आता रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये आपण सांगतो काय, तर ॲक्च्युली कसं असतं, आपला माहिती ही सिस्टीम असते आपल्याकडे आणि एन्व्हायरमेंट असतं. ओके, म्हणजे सध्या इनिशियली एन्व्हायरमेंटची पण काहीतरी इनिशियल स्टेट असते आणि सिस्टीमची पण इनिशियल स्टेट असते. आफ्टर सम टाईम इंटरवल किंवा आफ्टर द सम प्रोसेस, काही प्रोसेस नंतर काय होईल, या सिस्टीमची स्टेट बदलेल आणि एन्व्हायरमेंटची पण स्टेट बदलेल. पण नंतर आपण अशी प्रोसेस करून, रिव्हर्स प्रोसेस करून आपण काय करू शकतो, यांच्या इनिशियल ज्या होत्या स्टेट त्या स्टेट अचीव करू शकतो. ओके, आणि तसं जर आपण करू शकत असाल किंवा तसं जर होत असेल तर त्यालाच आपण काय म्हणू शकतो, रिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजे रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे अशी प्रोसेस इन विच इनिशियल स्टेट ऑफ
इनिशियल स्टेट ऑफ बोथ सिस्टीम अँड सराउंडिंग रिस्टोर्ड, म्हणजे इनिशियल सिस्टीम कोणाची रिस्टोर केल्या जाते, म्हणजे परत तीच स्टेट आणता येते, दोघांची पण, एकाची नाही म्हणत आपण, फक्त सिस्टीमचीच नाही आहे. तर सिस्टीम आणि एन्व्हायरमेंट सेम, म्हणजे इनिशियली जसे इनिशियल ज्या स्टेट होत्या सिस्टीम आणि सराउंडिंगच्या सेम एक्झॅक्टली फायनली पण सिस्टीम आणि सराउंडिंग सेम असतील, म्हणजे एक्झॅक्ट सेम असतील, म्हणजे कुठल्याही प्रकारचा फरक नाही, म्हणजे जसं अगोदर होतं तसंच फायनली आहे. म्हणजे सॉरी इनिशियली जसं होतं तसंच काही प्रोसेस नंतर परत फायनली पण तेच येणार आहे आणि त्याच कंडिशनला आपण कुठल्याही प्रकारचा थोडासाही फरक नाही तर त्यालाच आपण रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. आणि रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये लक्षात ठेवा की एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जात असाल, एका स्टेटपासून दुसऱ्या स्टेटमध्ये जात असाल तर ज्या पाथनं गेलेले तोच पाथ रिट्रेस करणं गरजेचं आहे. रिट्रेस म्हणजे काय, ज्या पाथनं एक्झॅक्ट केला त्याच पाथनं एक्झॅक्टली, म्हणजे समजा मी या ठिकाणून जर चलत मी जर या ठिकाणी येत असेल तर ज्या ठिकाणी मी पाऊल टाकलेलं आहे त्या प्रत्येक ठिकाणी पाऊल टाकत मला वापस यावं लागेल तरच त्याला रिव्हर्सिबल म्हणता येईल. थोडा जरी फरक पडला तरी ती रिव्हर्सिबल नाही आहे असं आपण जनरली म्हणतात. आपण या ठिकाणी चालण्यासाठी म्हणजे रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल असं कन्सेप्ट घेत नाही आहेत, पण जनरली असतं. आता रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये आता एक तर गोष्ट लक्षात आली असेल, मग समजा इनिशियली ज्या स्टेटला होत्या सिस्टीम आणि सराउंडिंग आफ्टर फायनल स्टेट सेकंड स्टेट अचीव केल्यानंतर परत फायनली पण त्या सेम इनिशियल स्टेटला येत असतील, त्या ठिकाणी हीट एक्सचेंज होईल नाही होणार, हीट लॉस होईल नाही होणार. म्हणजे आपण जर रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणलं तर आयडियल आहे, ही आयडियल आहे. पहिली गोष्ट ही आयडियल आहे. का आयडियल आहे, कारण अशा प्रकारची प्रोसेस युनिव्हर्समध्ये शक्य नाही आहे. कारण काहीही करा ते एक्झॅक्टली जसं तसं करता येतं का, वाटलं तर तुम्ही करून पाहू शकता. आता तुम्ही म्हणताल सर मग आपण करू शकतो ना, समजा तुम्ही आईस आहे त्याला मेल्ट केलं आणि काय म्हणलं त्याचं वाटर बनवलं, वाटरचं परत तुम्ही आईस बनवत असाल तर या प्रोसेसमध्ये काही प्रमाणात काय एनर्जी लॉस होते, एनर्जी लॉस होतेच. आणि आपण रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये काय म्हणतो, ॲक्च्युली आयडियल रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये काय, नो एनर्जी लॉस है ना, नो एनर्जी लॉस, म्हणजे एनर्जी लॉस व्हायलाच नाही पाहिजे. देर इज नो एनर्जी एक्सचेंज, काहीच नाही व्हायला पाहिजे, जसं होतं तसाला इंटॅक्ट. म्हणजे असं वाटलं पाहिजे, कधी कधी तुम्ही करता ना एखादी गोष्ट असेल तर कधी तुम्हाला म्हणजे अशी चोरी करायची असेल घरामध्ये लाडूची है ना, लाडू खात असताल तुम्ही गुलाबजामुनची, तर तुम्ही कशी चोरी करता, जाता तो डब्बा जसा आहे तसा काढता व्यवस्थित, एक खायचा आणि त्याला जसं तसं ठेवतात, थोड्या हलू देत नाहीत. कारण इकडे तिकडे गेला किंवा वेगळीकडे ठेवला तर कळतं आपण ते घेतलं म्हणून, म्हणजे तुम्ही ती रिव्हर्सिबल प्रोसेस सारखंच करत असता. एक जस्ट फन म्हणून सांगितलं. पण लक्षात ठेवा की आयडियल आपली रिव्हर्सिबल प्रोसेस ही आयडियल आहे की जगामध्ये युनिव्हर्समध्ये कुठेही तुम्हाला एक्झॅक्ट रिव्हर्सिबल प्रोसेस मिळणार नाही. त्याचं रिझन आहे कारण जगात कुठलीही प्रोसेस करा त्यामध्ये थोड्या प्रमाणात कोणा एनर्जी लॉस होतेच, म्हणजे ती रिव्हर्सिबल प्रोसेस होणार नाही. पण जवळपास रिव्हर्सिबल प्रोसेस जवळपास होऊ शकते, म्हणजे फारच कमी एनर्जी लॉस होऊ शकते आणि त्याला आपण थोडी रिव्हर्सिबल म्हणू शकतो, आयडियल रिव्हर्सिबल म्हणू शकतो. पण रिअलमध्ये तसं शक्य नसतं. तर मॅक्झिमम जगातल्या ज्या प्रोसेस आहेत त्या रिव्हर्सिबल नाही आहेत, तरी पण आपण त्या रिव्हर्सिबल आहे असं कन्सिडर करून आपण स्टडी करत असतो. आणि रिव्हर्सिबल ती लॉस ऑफ एनर्जी जी होत असते त्याचं आपण कन्सिडरेशन करत नाही आहे. तर ओके, तर आपली जी आयडियल रिव्हर्सिबल प्रोसेस काय आयडियल आहे, रिट्रेस करते इनिशियली जे पाथ होता तोच फायनली इनिशियली जाऊन फायनल स्टेटला जाऊन परत रिट्रेस करतोय, पाम या पाथनं गेलो परत त्याच पाथनं आपण वापस येतोय. सेम जेवढ्या स्टेट आपण फॉलो करत गेलो होतो तेवढ्या स्टेट फॉलो करत परत येणार आहेत. आणि ऑब्व्हियसली इट इज अ व्हेरी स्लो प्रोसेस. ऑब्व्हियसली कशी आहे, स्लो प्रोसेस आहे, कारण फास्ट तर प्रोसेस होणार नाही. आणि हे क्वासी स्टॅटिक इक्विलिब्रियम अटेन करते, किंवा क्वासी स्टॅटिक म्हणू शकतो, क्वासी स्टॅटिक. ओके, तर स्कॉटिश स्टॅटिक म्हणतो आपण त्याला, की याच्यामध्ये काय होतं, स्कॉटिश स्टॅटिक असतात ही प्रोसेसेस असतात. याचा अर्थ की ते स्लोली घडतात आणि इन्फायडेसिमली स्मॉल इच आणि एव्हरी स्टेप फॉलो करत जाणार आणि त्या स्टेप जशाला तशा रिट्रेस्ट होतील. ही रिव्हर्सिबल प्रोसेसबद्दल पाहिजे. रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे आज याच्यात एनर्जी लॉस होणार नाही आहे आयडियली ऑब्व्हियसली. तर अशी तर रिव्हर्सिबल प्रोसेस मिळणं शक्यच नाही आहे. इनिशियल जे स्टेट होती ती फायनल आहे, देर इज नो एनी वर्डन. त्या ठिकाणी इनिशियल स्टेट हीच आहे, फायनली तुम्ही त्या स्टेटला येत असताल त्या ठिकाणी वर्डन होणार नाही, काही नाही, एकदम सिम्पल आणि सोपी आहे. आणि जनरली आपण स्टडी करण्यासाठी रिव्हर्सिबल प्रोसेस आपण जनरली मॅक्झिमम मानत असतो, पण ॲक्च्युअलमध्ये रिअल लाईफमध्ये फारच म्हणजे रिअल लाईफमध्ये म्हणू शकतो देर इज नो एनी कुठली जशी प्रोसेस नाही जी एक्झॅक्टली रिव्हर्सिबल असेल. काही प्रमाणात कोणा हीट लॉस होतच असते आणि ती आपल्याला कन्सिडर करावी लागते. ही झाली रिव्हर्सिबल प्रोसेस. आता सेकंड आपण घेणार आहोत इरिव्हर्सिबल. आता रिव्हर्सिबल जर तुम्हाला कळायला असेल तर इरिव्हर्सिबल कळायला काहीच अडचण नाही आहे. काय असेल इरिव्हर्सिबल प्रोसेसला, इरिव्हर्सिबल प्रोसेसला काय म्हणतो आपण की जी प्रोसेस आपली इरिव्हर्स आहे, म्हणजे इनिशियल स्टेट आहे
काहीतरी आणि ती फायनल स्टेटला गेली. ऑब्व्हियसली सिस्टीम आणि सराउंडिंग दोन्ही पण इनिशियल स्टेटला होत्या, फायनल स्टेटला गेल्या, परत त्या इनिशियल स्टेट अटेंड करणार नाहीत किंवा त्या परत त्यांची जी इनिशियल स्टेट होत्या त्या इनिशियल स्टेट त्यांना अक्वायर करता येणार नाही. त्याला इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. इरिव्हर्सिबल प्रोसेसचं एक्झाम्पल म्हणजे काय, समजा फॉर एक्झाम्पल इथून मी एखादी ही पेन जर मी खाली सोडली तर ती खालीच पडते, परत वर येते का, नाही आहे. तर इट इज इरिव्हर्सिबल प्रोसेस. समजा मी जर अशी बॉल घेतला, इलॅस्टिक परफेक्टली इलॅस्टिक बॉल जर घेतला आणि या ठिकाणी एअर रेजिस्टन्स नाही असं मानलं आपण, ओके. हां, यामध्ये लक्षात ठेवा की रिव्हर्सिबल जे प्रोसेस असतात ते रिव्हर्सिबल होण्यामागचे रिझन आहे, रिव्हर्सिबलमध्ये देर इज नो एनी रेजिस्टन्स किंवा लॉस ऑफ हिट होणार नाही, फिक्स आहे. पण तसं जर मी काय केलं, एक बॉल घेतला परफेक्टली इलॅस्टिक आहे, या ठिकाणी कुठले एअर मिडियम नाही, आणि मी जर या हाईटनं जर बॉल जस्ट रिलीज केला तो खाली पडेल, टप्पा खाईल आणि परत वर येईल, प्रत्येक पॉईंट अटेंड करत या ठिकाणी येईल आणि एक्झॅक्ट याच पोझिशनला येईल. असं का घडू शकेल, या ठिकाणी कुठली एनर्जी लॉस होणार नाही, कारण हे इलॅस्टिक कोलिजन असल्यामुळे कोलिजनमुळे एनर्जी लॉस होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की या ठिकाणी एअर रेजिस्टन्स नसल्यामुळे एअरसोबत फ्रिक्शन होऊन पण त्या ठिकाणी एनर्जी लॉस होणार नाही. तर ही कम्प्लिटली रिव्हर्सिबल रिॲक्शन असेल. पण रिअलमध्ये तसं होतं का, तुम्ही ट्राय करू शकता तुमच्या घरी. असा एक बॉल घ्यायचा, एका हाईटला पकडायचा आणि जस्ट सोडून द्यायचा, असा टप्पा खाऊन एक्झॅक्टली या हाईटला येत नाही, तो कमी येतो. ही हाईट डिफरन्स का झाला, कारण की या ठिकाणी एअर फ्रिक्शनमुळे किंवा कोल्युजनमुळे एनर्जी लॉस झाली, हीट म्हणजे एनर्जी लॉस झाली म्हणू शकतो. आणि एनर्जी लॉस झाल्यामुळे त्या ठिकाणी आपण त्याला रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणता येणार नाही. ओके, तर ती इरिव्हर्सिबल. पण आयडियली आपण एक्झाम्पल काय घेतलं, तुम्ही वन डायमेन्शनल मोशनचे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत, त्यावेळेस तुम्ही आयडियली काय घेतलं, एअर रेजिस्टन्स मानला नाही, असं पडतो, त्याच एक्झॅक्ट हाईटला येतो, हे आपण मानले. ती आयडियल कंडिशन होती. इथली जेवढी एनर्जी असणार तेवढीच तिथं असणार आहे ना, इथली पोटॅन्शियलची तेवढी तिथली कायनेटिक एनर्जी बॉटमची. पण प्रश्न असा येतो, पोटॅन्शियलची जाते वेळेस त्या फ्रिक्शनमुळे पण एनर्जी लॉस होते ना, तर तेवढी पोटॅन्शियलची जेवढी इथं पोटॅन्शियल असेल तेवढीच कायनेटिक एनर्जी बॉटमला असते, असं होत नाही. पण आपण ते आयडियली मानतो. ओके, तर आता इरिव्हर्सिबल प्रोसेस तुम्हाला लक्षात आलं असेल की इनिशियल स्टेट अक्वायर करणार नाही, असं म्हणण्यापेक्षा सोप्या भाषेमध्ये म्हणू शकतो की इनिशियल स्टेट अक्वायर करेल पण हिट लॉस होईल. म्हणजे ॲक्च्युलीमध्ये इनिशियल स्टेट राहणारच नाही सोप्या भाषेमध्ये. तर म्हणण्याचा अर्थ असा, इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय, अशी प्रोसेस ती रिव्हर्स होणार नाही, रिस्ट्रेस होणार नाही, ज्या पाथने गेली त्या पाथने येणार नाही, पूर्ण इनिशियल स्टेट होती त्या इनिशियल स्टेटला परत येणार नाही, काही प्रमाणात काय एनर्जी लॉस होणार आहे, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, इरिव्हर्सिबल प्रोसेस. आणि जरी ती इनिशियल स्टेटला येत असेल तर सेम पाथने येणार नाही. म्हणजे समजा या पाथने, या ठिकाणी हा डायरेक्शन आपला काढावा लागेल, या ठिकाणी या पाथने जर आपण इनिशियल स्टेटवरून फायनलला गेला असतात, तसा दुसरा कुठला तरी एक पाथ असू शकतो ज्या पाथनं आपण काय येणार, परत म्हणजे इनिशियल पोझिशन येणार. पण हा पाथ वेगळा असल्यामुळे आपल्याला माहिती आहे, वेगवेगळ्या पाथसाठी हीट एक्सचेंज वेगळा असतो, वेगवेगळ्या पाथसाठी वर्डन वेगळं असतं ना, ऑब्व्हियसली तर याच्यामध्ये एनर्जी लॉस होत असते. ओके, काही प्रमाणात कारण इनिशियल स्टेट जर आपला परत अक्वायर करायचं असेल तर एनर्जी लॉस होत असते, आणि ती एनर्जी लॉस आपल्याला भरून काढता येत नसतो जनरली, हा तो निघून जातो. जर भरून काढता आला असता तर दिस इरिव्हर्सिबल प्रोसेस बिकम रिव्हर्सिबल, ते रिव्हर्सिबल बनतील. आता इरिव्हर्सिबल तुम्हाला प्रोसेस लक्षात आली असेल तर ऑब्व्हियसली यांचे आपण एक्झाम्पल सांगू शकतो. आताच मी सांगितल्यासारखं की एखाद्या म्हणजे डोंगरावरतून पाणी खाली पडलं की ती परत वर जाणार नाही आहे, अनेक एक्झाम्पल घेऊ शकतो. किंवा आपण फॉर एक्झाम्पल प्रोसेसेस कुठल्या असू शकतात. आता ही झाल्या, इट इज नॉट अ थर्मोडायनॅमिकल प्रोसेस, पण आपण त्याला एक प्रोसेस म्हटलं, मी जस्ट प्रोसेसबद्दल सांगतो, हे थर्मोडायनॅमिकल प्रोसेसचं एक्झाम्पल नाही आहे. ओके, किंवा आपण समजा एखादा केमिकल रिॲक्शन्स घडत असेल, एक्सप्लोजन झालं, समजा बॉम्ब स्फोट झाला, तर तो फुटला बॉम्ब, तर काय होईल, तो असं परत बनवू शकतो का वापस, नाही बनणार आहे, कारण ही एक थर्मोडायनॅमिकल इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. हे एक्झाम्पल थर्मोडायनॅमिकल इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. म्हणजे बॉम्ब स्फोट झाला, एक्सप्लोड झाला की परत होणार नाही. किंवा काही केमिकल रिॲक्शन घडली समजा, ओके, तर ती रिव्हर्स होणार नाही. हां सर म्हणतात, सर आम्ही रिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन पाहिल्यात, हा केमिकल रिॲक्शन रिव्हर्स होईल. म्हणजे समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल H2O आणि O2 दोघांना कंबाईन करून H2O जर बनवलं, H2O2 नाही, म्हणजे याचं कॉम्बिनेशन करतो आपण, ते त्यांचं बरोबर व्यवस्थित ॲड होतं, जसं ज्या कंपोजिशनमध्ये पाहिजे त्या कंपोजिशन, म्हणजे ॲडिशन केल्यानंतर किंवा त्याच्यापासून वॉटर बनल्यानंतर परत त्या वॉटरपासून आपण H2O2 वेगळे करू शकतो. पण या ठिकाणी आपला काही अमाऊंट ऑफ एनर्जी लॉस होत असते, म्हणून इट इज अ इरिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजे केमिकल रिॲक्शन घडत असतील ते आपण इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणत असतो. रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे, रिॲक्शन रिव्हर्स होते, पण जी प्रोसेस आहे त्यामध्ये हीट लॉस होते, म्हणून त्यामुळे आपण इरिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणतो. आता कॉज ऑफ इरिव्हर्सिबिलिटी, कॉज काय असतात कारण इरिव्हर्सिबल होण्यामागचं, कारण इक्विलिब्रियम स्टेट नसतात, त्यामुळे त्या हे होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपला बॉम्ब आहे, तर त्याची जी स्टेट आहे ती इक्विलिब्रियम नाही, त्याला थोडं जर आपण म्हणजे बर्न केला, आपण दिवाळीच्या फटाके फोडत असतो दिवाळीला, त्याला थोडं जरी आपण म्हणजे आपण त्याला थोडंसं
जाळलं किंवा आपण त्याला हीट दिली म्हणू शकतो आपण, थोडी हीट अप्लाय केली तर तो काय होतो, स्फोट होतो, ब्लास्ट होतो. म्हणजे ती स्टेट जी इक्विलिब्रियम नाही आहे, नॉन इक्विलिब्रियम स्टेट असते किंवा एक्सप्लोजन झाल्यानंतर पण ती नॉन इक्विलिब्रियम आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी कुठल्या म्हणजे त्या ठिकाणी ती रिॲक्शन रिव्हर्स होऊ शकत नाही, ते इरिव्हर्सिबिलिटीची कॉज आहे कारण ती नॉन इक्विलिब्रियमला असते. आणि दुसरं एक्झाम्पल आपण पाहतो केमिकल रिॲक्शन्समध्ये, पण त्या पण एकदा घडल्यानंतर त्यांना परत रिव्हर्स करायचं असेल तर आपल्याला काही अमाऊंट ऑफ एनर्जी द्यावी लागते किंवा अप्लाय करावं लागते किंवा लॉस होते एनर्जी त्यामध्ये, आणि त्यामुळे काय असेल त्या इरिव्हर्सिबल प्रोसेस. तर इरिव्हर्सिबल प्रोसेस एक्झाम्पल हेच की आपण बॉम्ब्स एक्सप्लोड होणे हे तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता. ओके, आय थिंक मला वाटतं तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील. रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय, इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय आणि नेमकं काय असतं. आता त्यानंतरचा एक पॉईंट आहे आपल्याकडे आणि महत्त्वाचा पॉईंट आहे की आपण अझम्पशन्स घेतो. काय घेतो, अझम्पशन्स. अझम्पशन्स कोणामधले, थर्मोडायनॅमिकल प्रोसेसमध्ये. आपण थर्मोडायनॅमिकल प्रोसेस ज्यावेळेस करत असतो तर म्हणजे रिव्हर्सिबल प्रोसेस किंवा कुठल्याही थर्मोडायनॅमिकल प्रोसेस आपण ज्यावेळेस घडतात असं आपण म्हणतो त्यावेळेस काय अझम्पशन्स मांडलेले असतात आपण. अझम्पशन्स म्हणजे काय, ओके. आता म्हणजे अझम्पशन्स म्हणजे नेमकं काय पहा, अझम्पशन्स म्हणजे की आपण कशासाठी की बा असं आहे असं समजून आपण चालतो. जसं आपण अझूम करतो कधी कुठल्या ठिकाणी जाते वेळेस किंवा आपण अझूम करतो की फिजिक्सचं लेक्चर केलं की आपलं सगळं फिजिक्स समजेल, पण तसं होतं का, कमेंटमध्ये सांगा होतं का. काही जणांना होत असेल की एकदा लेक्चर फिजिक्सचं पाहिलं की पूर्ण समजत असेल आणि काही जणांना 10 वेळेस लेक्चर पाहिले तरी समजत नसेल. तुम्ही कसे आहात, वन टाईम आहात का 2 वेळेस तुम्हाला कमीत कमी पाहावं लागतं किंवा 3 वेळेस पाहावं लागतं, जस्ट कमेंट करा. टेन्शन नाही घ्यायचं, स्वतःला रिप्रेझेंट करायला शिका. तर नाही सर आम्ही 3-4 वेळेस पाहिल्यानंतर तर मग आम्ही कमेंटमध्ये कसे सांगावं, इट्स युअर चॉईस. ओके, तर जनरली पहा तर आपल्याकडे कसं असतं, आपण जेव्हा अझम्पशन्सचा मिनिंग काय असतो, अझूम करतो आपण की असं असेल तर मग आपण त्याला मानतो. म्हणजे तसं पुढे त्याचे अझम्पशन्स असतात. अझम्पशन्स मला वाटतं तुम्ही भरपूर वेळेस अगोदर पाहिलेले असतील. आपण बोर्स ॲटॉमिक मॉडेलच्या अगोदर किंवा आपण जे थेरी ज्या होत्या जे जे थॉम्सन्स मॉडेल, रुदरफोर्ड्स मॉडेल यांच्यामध्ये पण अझम्पशन्स त्यांनी अझूम केलं होतं की असं स्पेरिकल आहे ना, जे थॉम्सन आहे ना वॉटरमेलन मॉडेल आहे ना, असं स्पेरिकल हे आहे. ओके, ॲटम आहे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज सगळीकडे पसरलेला आहे, मध्ये कुठेतरी इलेक्ट्रॉन्स आहेत, ते अझम्प्स होतं. नंतर ते अझम्पशन चुकीचं ठरलं. आणि अझम्पशन्स म्हणजे आपण काहीतरी गोष्टी अझूम करतो. अझूम करणं म्हणजे असं आहे असं कन्सिडर करतो आणि त्याच्यानुसार पुढच्या प्रोसेस करत असतो. म्हणजे की आपल्याला सोपं जावं. जसं की आपण अझूम करतो की या ठिकाणी एखादा एअर रेजिस्टन्स नाही, कायनेमॅटिक इक्वेशन्स आपण जेव्हा कायनेमॅटिक 1 डायमेन्शनल मोशन ज्यावेळेस आपण शिकतो किंवा कायनेमॅटिक शिकतो त्यावेळेस आपण अझूम करतो की देर इज नो एनी एअर रेजिस्टन्स किंवा त्या फ्रिक्शनमध्ये आपण पाहतो असं स्लाईड होत असेल तर देर इज नो एनी फ्रिक्शन, असे अझूम करत असतो आपण. ओके, आणि त्यालाच म्हणत असतो. तसं रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये या पण आपली ती पण येते, स्लायडिंग पण येते. म्हणजे फॉर एक्झाम्पल की आपण एखादी कार आहे समजा, कार या मार्गावरती जाते. ओके, कार बंद केल्यानंतर ॲटोमॅटिकली कार काही चालतच राहील का, कंटिन्यू नाही राहणार, कारण कार टायर्सच्यामध्ये फ्रिक्शन घडतं. त्या फ्रिक्शनमुळे काय होतं, ती स्लोली जाते आणि हळूहळू ती फ्रिक्शनमुळे एनर्जी लॉस होतो, शेवटी थांबते. ती इरिव्हर्सिबल प्रोसेसचे एक्झाम्पल आहे. असे भरपूर एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता इरिव्हर्सिबलचे. तसं अझम्पशन्स आपण काय म्हणतो, या ठिकाणी फ्रिक्शन नसेल तर काय होईल, मग मात्र ही कार काय होईल. चला बरे, हा क्वेश्चन आहे सर्वांसाठी. चला, आय थिंक मला वाटतं 1 डायमेन्शनल मोशनच्या वेळेस पण मी हा क्वेश्चन विचारलेला होता आणि आता आपण समजा या रोड म्हणजे टायर्स आणि रोड सरफेस यांच्यामध्ये फ्रिक्शन नसेल तर काय होईल, कोण सांगतं, कमेंटमध्ये सांगायच्या. ओके, क्वेश्चन फॉर यू. तर आपण अझम्पशन्स, आय थिंक मग तुम्हाला अझम्पशन म्हणजे काय की अझूम करतो हे असं असायला पाहिजे. तर आपल्या थर्मोडायनॅमिकल प्रोसेस ज्यावेळेस आपण स्टडी करतो त्यावेळेस काय अझम्पशन्स असतात. त्यामध्ये एक अझम्पशन्स जर मांडलं तर आपण मानतो की ऑल किंवा मोस्ट आहे ना, मोस्ट प्रोसेस असतात कशा असतील, रिव्हर्सिबल असतील. मोस्ट ज्या प्रोसेस असतील आपल्या म्हणजे आपल्या थर्मोडायनॅमिकल प्रोसेसेस, तर मोस्ट थर्मोडायनॅमिकल ऑब्वियसली प्रोसेस म्हणजे थर्मोडायनॅमिकल प्रोसेस. मॅक्झिमम थर्मोडायनॅमिकल प्रोसेसेस कशा असतील, ऑब्वियसली कशा असतील, त्या रिव्हर्सिबल असतील. आपण मानतो कशा मानतो, रिव्हर्सिबल. तसं रिअलमध्ये तसं नसतं. मॅक्झिमम रिअलमध्ये जर विचार केला तर रिअल लाईफ ज्या प्रोसेस असतात, ज्या मॅक्झिमम रिअल लाईफ प्रोसेस कशा असतात, इरिव्हर्सिबल असतात. आपल्या लाईफमधल्या मॅक्झिमम जे आपण प्रोसेस करत असतो ते इरिव्हर्सिबल असतात. किती चांगलं झालं असतं बरं आपल्या आयडिया रिव्हर्सिबल असतात तर. म्हणजे आपण समजा घरी जेवण केलं, खाल्लं पिल्लं, असं एनर्जी मिळाली आणि आपण कॉलेजला गेलो, शाळेत गेलो आणि शाळेत गेल्यानंतर शिकलं, सगळं झालं, परत घरी आलोत की मग आपण जेवढी एनर्जी
जे जाईपर्यंत आपण लॉस केली होती शाळेपर्यंत किंवा जे काही केलं होतं, परत आपण जेव्हा घरी येताल तेवढी परत एनर्जी रिस्टोअर होणार. किती बरं झालं असतं, गरजच नसते बाकी काही करण्याची. तर तसं रिअल लाईफमध्ये सगळ्याच म्हणू शकतो आपण की सगळ्या प्रोसेस रिअल लाईफमधल्या कशा असतात, इरिव्हर्सिबल असतात. रिव्हर्सिबल जनरली आपल्या लाईफमध्ये प्रोसेस ऑलमध्ये नसतात, कारण थोडी एनर्जी लॉसच होत असते. तर तसं अजून काय मानतो मग आता, अजून मानतो की मोस्ट प्रोसेस रिव्हर्सिबल आहेत. का मानतो, तर ऑब्व्हियसली मी तुम्हाला सांगितलं अजम्पशन मागचं की आपल्या स्टडीला सोपं जाऊ. जसं ए रेजिस्टन्स आपण अजूम करतो की या ठिकाणी ए रेजिस्टन्स नाही आहे, तर का आपले इक्वेशन सोपे जातात. तसं आपल्या थर्मोडायनॅमिकल प्रोसेस शिकण्यासाठी किंवा थर्मोडायनॅमिक्स शिकण्यासाठी आपण अजूम करतोय की मोस्ट प्रोसेस कशा आहेत, रिव्हर्सिबल आहेत. हे अझम्पशन्स आहे, रियालिटी नाही आहे. ओके, आता हे अझम्पशन्स असतं. नंतर आपला मॅक्झिमम कशा असतील, क्वासी स्टॅटिक असतात, म्हणजे ना प्रोसेसेस असतील, क्वासी स्टॅटिक्स प्रोसेस असतील. म्हणजे आपल्या क्वासी स्टॅटिक म्हणजे काय की त्या स्लो घडणाऱ्या आहेत, एकदम फास्ट घडत नाहीत, स्लो रेटनं घडतील. म्हणजे जी पिच आणि उरी स्टेज त्या फॉलो करत तिथपर्यंत जातील, परत वापस येते वेळेस परत त्याच प्रत्येक एच आणि उरी पॉईंटनं त्या रिव्हर्स होतील. हे आपण अझम्प्स मानतो, अझम्पशन्स आहेत. काय अझम्पशन्स आहेत जे की आपण ऑलरेडी आतापर्यंत मानत आलेलो आहोत, की ज्या ठिकाणी आपण या थर्मोडायनॅमिक्समध्ये आपण ज्या ठिकाणी पिस्टन वापरणार आहोत, तो पिस्टन कसा असेल, फ्रिक्शनलेस असेल, है ना, फ्रिक्शनलेस असेल, मुवेबल असेल ना, नंतर काय वेटलेस असेल, वेटलेस असेल. ओके, असं आपण मानत असतो, फ्रिक्शनलेस, वेटलेस. आणि जो आपण गॅस वापरतो दॅट गॅस काय म्हणतो आपण, तो गॅस आयडियल असेल ना, तो गॅस कसा असायला पाहिजे, आयडियल गॅस असायला पाहिजे. असे अझम्पशन्स म्हणत असतो. म्हणजे मोस्ट प्रोसेस रिव्हर्सिबल असतील, क्वासी स्टॅटिक्स प्रोसेसेस असतील, म्हणजे स्लो रेटने घडते, इनफायडेसिमली स्लो, प्रत्येक इच आणि एव्हरी पॉईंट प्रोसेस घडत जाईल आणि प्रत्येक पॉईंटनं रिट्रेस केल्या जाईल. आणि फ्रिक्शनल म्हणजे जो पिस्टन आपण वापरणार त्या ठिकाणचा तो फ्रिक्शनलेस असेल, मुव्हेबल असेल, वेटलेस असेल. आणि ज्या ठिकाणी आपण गॅस वापरणार ते आयडियल गॅस असेल. अशा प्रकारचे आपण अझम्पशन्स मानतो. हे अझम्पशन मानण्यामागचे रिझन की आपला स्टडी करण्यासाठी, थर्मोडायनॅमिक्स समजण्यासाठी सोपं जावं. पण रिअलमध्ये जेव्हा तुम्ही समजा तुम्ही इंजिनियर झालात आणि तुम्ही थर्मोडायनॅमिक्स सेक्टरमध्ये तुम्ही काम करताय, ओके, थर्मोडायनॅमिक्स सेक्टर भरपूर ठिकाणी आहे. काही जणांना आवडतं ना, स्पेस सायन्स आवडतं ना, स्पेस आवडतं का नाही, स्पेस सायन्स, ॲस्ट्रोफिजिक्स आवडत असेल त्यांनी कमेंट करा, सर ॲस्ट्रोफिजिक्स आवडतं. कमेंट करणं महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही जर कमेंट करत असाल तर फार महत्त्वाचं आहे. तर कमीत कमी हे पॉईंट्स जे आहेत ते नोट डाऊन करत चला. काही महत्त्वाचे पॉईंट्स असतात, जसं की क्वासी स्टॅटिक क्वासी स्टॅटिक आपण जे म्हणतो की काय असतं, प्रोसेसेस कशा असतात की त्या प्रोसेस स्लो रेटनं होतात, रिव्हर्सिबल असतात, रिव्हर्सिबल प्रोसेस आहेत ते असे, हे सगळं आपण पाहत असतो. ते माहिती असणं, हे कन्सेप्ट थोडं मोस्ट रिव्हर्सिबल, हां हे वाक्य खरं नाही आहे, ते आयडियल आहे, अजून केलेलं आहे, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर तुम्ही जेव्हा ॲस्ट्रोफिजिक्स यांचं असेल त्यांनी कमेंट करून सांगा. तर ॲस्ट्रोफिजिक्समध्ये आपण जेव्हा स्टार्स असतात त्यांचं थर्मोडायनॅमिक्स शिकण्यासाठी आपण हे टॉपिकमध्ये थर्मोडायनॅमिक्स जे आपण शिकतो ते त्यांच्यासाठी वापरू शकतो. स्टार्स इथं राहून आपण सांगू शकतो त्या स्टारचं टेम्परेचर काय, इथं राहून सांगू शकतो त्या स्टारमध्ये कुठकुठले एलिमेंट्स असतील, तो स्टार कसा आहे, किती दिवस जगेल, किती दिवसापासून जिवंत आहे, म्हणजे जिवंत म्हणजे काय, त्याला जीवन असतो आपल्यासारखा, पण तो किती दिवसापासून स्टार आहे, किती दिवसानंतर किती दिवस अजून राहू शकतो, तो किती एनर्जी बाहेर टाकतो, हे सगळं काय आपल्याला इथं बसून माहिती घेता येतं ड्यू टू द थर्मोडायनॅमिक्स. लक्षात. आणि हा थर्मोडायनॅमिक्स फार महत्त्वाचा आहे. जर म्हटलं तर रिअल लाईफमध्ये जर सगळ्यात जास्त कुठलं फिजिक्सचं एक आपल्याला फिजिक्स आपल्या रिअल लाईफमध्ये सगळ्यात जास्त फिजिक्सचा कुठला पार्ट आपल्या कामाला येत असेल, युजफुल असेल, तर तो म्हणजे थर्मोडायनॅमिक्स आहे. ओके, तर मला वाटतं हे तुम्हाला आता अझम्पशन्स कळाले असतील, 1-2 अझम्पशन असतील अजून एक्स्ट्रा, तर असे भरपूर अझम्पशन्स आहेत, तुम्ही रीड करू शकता. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नोट्स मिळतील. ओके, नोट्स मिळतील, पूर्ण नोट्स तुम्ही पाहू शकता आणि त्यानुसार तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी आपण थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तर ऑब्व्हियसली व्हिडिओ लाईक करत चला, शेअर करत चला मित्रांसोबत, सबस्क्राईब चॅनलला तर करायलाच पाहिजे. ओके, आणि एन्जॉय करत चला फिजिक्स हा एवढा असा एकदम मस्त टॉपिक आहे आपला की जो एकदा आपल्याला समजायला लागला की नंतर आपल्या अडचण काहीच येत नाही, एकदम व्यवस्थित अंडरस्टँडिंग होते. आणि ते आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे की त्याला डिटेलिंगमध्ये जाणं, कन्सेप्ट एक्झॅक्ट मिनिंग घेणं महत्त्वाचं आहे. आपल्या फिजिक्समध्ये एक थोडीशी चूक होते की आपण आपल्या मनानुसार काहीतरी ठरवतो किंवा चुकीचं मिसअंडरस्टँडिंग माइंडमध्ये बसून घेतो. कुठला तरी शिक्षक आपला काहीतरी सांगतात, ते आपल्या माइंडमध्ये असं पक्कं बसतं, ते निघतच नाही. ओके, आणि 10th पण अशा काही मिसकन्सेप्ट आपल्या माइंडमध्ये बसलेले असतात. त्या थोड्या काळात चला ना, ओपन माइंडने शिका फिजिक्स, थोडं ट्विस्टेड शिका. कधी आपल्याला की नवीन काहीतरी कन्सेप्ट येते, नवीन आपल्याला कळतं, मग ती माइंडमध्ये फीडअप करायचं. पहिलं जुनं जे आहे चुकीचं आहे ते काढून टाकायचं
असं करत चला, स्वतःला त्याला म्हणतो अपडेट करत चला. मोबाईल अपडेट होतो ना आपला, त्याप्रकारे अपडेट करत चला, कन्सेप्ट अंडरस्टँड करत चला. जेवढ्या तुम्ही कन्सेप्ट डिटेलमध्ये अंडरस्टँड करत जाताल तेवढं तुमच्यासाठी बेनिफिशियल असेल ना. ज्या एक्झाम्स असतील, नीट असेल किंवा JEE असेल, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे असते कन्सेप्ट्स, डिटेलिंग. आणि जेवढ्या डिटेलिंगमध्ये तुम्हाला त्या कन्सेप्ट माहिती असतील तेवढंच तुम्हाला मार्क फास्टमध्ये येतात. कारण फिजिक्समध्ये एकच अवघड कन्सेप्ट आहे, ती म्हणजे क्वेश्चनची अंडरस्टँडिंग. बाकी खालची प्रोसेस तुम्ही कधी करू शकता. पुढच्या ज्या प्रोसेस आहेत की त्याच्यापुढे कॅल्क्युलेशन करणं, मॅथमॅटिक्स फॉर्म्युला वापरणं, सगळं करू शकता. पण तुम्हाला प्रॉब्लेम कुठे येतो, स्टार्टिंगला क्वेश्चन अंडरस्टँडिंगला, है ना. स्टार्टिंगला अंडरस्टँडिंगला तुम्हाला क्वेश्चन म्हणजे प्रॉब्लेम येतो. मग तर तुमच्यापैकी काही जणांना तो येतही नसेल, मग ऑब्व्हियसली दे आर थिंकिंग डिफरंट वे, म्हणजे त्यांना प्रॉब्लेम येत नसेल तर जनरली मॅक्सिमम मुलांना स्टार्टिंग समजण्यासाठी अडचण येते. तो क्वेश्चन समजला पाहिजे, हे आपलं टार्गेट ठेवायचं 100%. आणि मग पुढच्या ज्या प्रोसेस असतील तर तुमच्या हार्डवर्कवरती, तुमच्या स्टडीवरती डिपेंडेड, त्या तुम्ही कधीही करू शकता, होतात. चालेल, त्या ठिकाणी थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत ऑब्व्हियसली एन्जॉय द फिजिक्स.